नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी, विधवा महिलांसाठी, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी व वृद्धपकाळ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून विकसित भारत 2047 चं ध्येय उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे आणि त्यानुसार काम सुद्धा सुरू केलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने विकसित महाराष्ट्र 2047 उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. जर विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र जर घडवून आणायचा असेल तर देशातील राज्यातील सर्व लाभार्थ्यांना त्यांना दिलेल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ ग्राउंड लेवलला मिळाला पाहिजे. त्यांना योजनेची संपूर्ण माहिती मिळाली पाहिजे. योजनेसाठी नेमके निकष काय असतात, योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात, किती अनुदान मिळतं, त्याचबरोबर अर्ज कोठे आणि कसा करायचा, अशा अनेक प्रश्नांच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ती म्हणजे व्हॉट्सअप चॅटबॉट. आणि जे व्हॉट्सअप चॅटबॉट आहे हे विशेष करून वेगळ्या पद्धतीने बनवलं जाणार आहे. समजा एखादा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभार्थी असेल आणि तो लाभार्थ्याला हयातीचा दाखला जर सादर करायचा असेल आणि कुठे हयातीचा दाखला सादर करायचा असेल तर असा जर त्याच्या मनामध्ये प्रश्न असेल तर त्या चॅटबॉटमध्ये फक्त तो प्रश्न टाकायचा, त्याचं उत्तर त्या ठिकाणी त्याला मिळणार आहे. त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव असतात किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी असतात, त्यांना एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल तर एखादं कर्ज घ्यायचं असेल, लोन घ्यायचं असेल तर नेमका अर्ज कुठे करायला पाहिजे, किती पर्सेंटेज व्याजदर आहे किंवा हप्ते कसे असणार आहेत, अर्ज कुठे, कागदपत्र कोणते, असे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं सर्व काही त्या व्हॉट्सअपच्या चॅटबॉटमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला इतरत्र कुठेही जाण्याची गरज नाहीये. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय चांगला निर्णय घेण्यात आला आहे आणि याविषयी शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी माझ्या निराधार बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवलेली आहे. आणि सदर व्हॉट्सअपच्या संदर्भात, सदर व्हॉट्सअप चॅटबॉटच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून जो शासन निर्णय जाहीर केलाय त्या शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलंय हे आपण या ठिकाणी सविस्तरपणे जाणून घेऊया. तर मित्रांनो, व्हॉट्सअप चॅटबॉटच्या संदर्भात 20 ऑगस्ट 2025 रोजी एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर झालेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी समजावून सांगितलेली आहे. आणि यामध्ये बघा, ई गव्हर्नन्स रिफॉर्म अंतर्गत 3 नोवेल टेक ॲप्लिकेशन अंतर्गत सर्व्हिस डिलिव्हरी करिता व्हॉट्सअप चॅटबॉट चा वापर या मुद्द्याच्या अनुषंगाने विभागाच्या महत्त्वपूर्ण योजना या व्हॉट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचवणे. म्हणजे ज्या काही शासनाच्या विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजना जनसमुदायापर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासकीय सेवांची माहिती जनतेला व्हावी, त्याचा लाभ घेण्याकरिता नेमकी प्रक्रिया कशा पद्धतीने असते, लागणारे कागदपत्र कोणती, आता याच्यामध्ये अर्ज कोठे करायचा, नेमकं किती पद्धतीने आपल्याला या योजना लाभ घेता येणार आहे, ज्या ज्या तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न असतात ते सर्व प्रश्न यामध्ये इन्क्लूड असणार आहेत. ही सर्व माहिती त्यांना व्हावी याकरिता व्हॉट्सअप चॅटबॉटची विकसित करण्याची जी प्रशासकीय किंवा वित्तीय मान्यता आवश्यक असते ती मान्यता देण्यासंदर्भात शासन हा विचाराधीन करत होता किंवा विचाराधीन होता. आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये ई गव्हर्नर रिफॉर्म अंतर्गत 3 नोवेल टेक ॲप्लिकेशन अंतर्गत सर्व्हिस डिलिव्हरीकरिता व्हॉट्सअप चॅटबॉटचा वापर या मुद्द्याच्या अनुषंगाने विभागाच्या महत्त्वपूर्ण ज्या योजना असतात त्या सर्व योजना व्हॉट्सअप चॅटबॉटच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचाव्या, शासकीय सेवांची माहिती व्हावी, त्यांना लाभ घेण्याची प्रक्रिया समजावी, कागदपत्र कोणते लागणार या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत या सर्व बाबी यामध्ये इन्क्लूड करून व्हॉट्सअप चॅटबॉट विकसित करून तो जनतेला उपलब्ध करून देण्यासाठी जो काही खर्च असतो तो खर्च 9,91,080 रुपये इतकी जो खर्च लागतो त्या खर्चासाठी प्रशासकीय वित्तीय मान्यता देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून हा चॅटबॉटचा जो शासन निर्णय जाहीर झालेला आहे त्या शासन निर्णयाच्या माध्यमातून एक अतिशय चांगली सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि प्रत्यक्षात हे ॲप किंवा प्रत्यक्षात हे चॅटबॉट जेव्हा सुरू होईल त्यावेळेस त्याच्यावरती काम कसं करायचं, कशा पद्धतीने मेसेज करायचा, कशा पद्धतीने रिक्वेस्ट टाकायची आणि या योजनेचा किंवा या सिस्टमचा जास्तीत जास्त वापर करून आपल्याला संजय गांधी निराधार अनुदान योजना कशा पद्धतीने समजून घेता येईल, शिकता येईल, आपल्याला या योजनेविषयी कशा पद्धतीने एज्युकेटेड होऊ शकतो किंवा एज्युकेशन मिळू शकतं याविषयी आपण डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहोत.
ती व्हिडिओ ती माहिती तुम्हाला पोहोचावी यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।